हॅलो फ्रेंड्स, सोनिया किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवत आहे अक्का मसूर राईस। इथे मी मसूर घेतलेला स्वच्छ धुवून घेतले आणि याला पाण्यामध्ये भिजत घातले। इथे राईस घेतलाय, मी बासमती राईस घेतलाय। हे तुम्ही बघू शकाल। एक कांदा घेतलाय मी, अख्खा मोठा कांदा। एक छोटा टोमॅटो घेतलाय। हळद घेतली आहे। इथे मी खडे मसाले घेतले। इथे मी जिरे घेतले, लवंग, इलायची आणि तेजपत्ता घेतला। मीठ, गरम मसाला, अद्रक लसूण आणि मिरची, लाल तिखट आणि कोथिंबीर। चला तर आपण सुरुवात करूया। आता मी यात 2 टेबलस्पून इतकं तेल टाकणार आहे। आता मी तेजपत्ता टाकते, कढीपत्ता आणि खडे मसाले। भाजून झाले। आता आपण यात कांदा घालूया। कांदा थोडा मऊसर होऊ द्या। बघू शकता कांदा आता आपला लालसर झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची आपली टाकणार। लसूण आणि अद्रकचा कसं भाजून घ्यायचं मला। अद्रक लसूण आपला चांगला आता भाजलेला आहे। आता मी यात एक टोमॅटो टाकते। भाजी आता मी लाल तिखट, गरम मसाला, हळद, याला व्यवस्थित आपण परतून घेऊया। भाजून घेऊया। मसाला आपला आता भाजलेला आहे व्यवस्थित। आता मी अख्खा मसूर आहे ते यात टाकते सगळे। 2 ते 3 मिनिटं आपण याला चांगलं परतून घेऊया व्यवस्थित। अख्खा मसूर पण 2 मिनिटं झाकून ठेवूया। चला तर आपण उघडून बघूया। मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। आता मी कोथिंबीर टाकणार आहे। आणि यात तांदूळ टाकणार आहे। मसाला एकत्र करून घेऊया। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल राईस, अक्का मसूर राईस। आणि मला कमेंट्सद्वारे सांगा तुम्हाला माझा अक्का मसूर राईस कसा वाटला। लाईक्स, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। जितके आपण तांदूळ घेतले तितक्याच प्रमाणात आपण इथे पाणी घेणार आहोत। इथे मी अशी वाटी भरून पाणी घेतलेलं। मस्त तर व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेणार आहोत।
आता मी इथे कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. आता याला मस्तपैकी 2 शिट्या देऊया आपण. चला तर फ्रेंड, आपला आता तयार आहे अख्खा मसूर राईस. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझी आजची डिश कशी वाटली. प्लीज सबस्क्राईब करा.